आज सकाळी लवकर उठून चहा घेऊन मी आणि संतोष काका आता गुरं चरवायला घेऊन चाललोय। वरच्या एका बागेमध्ये घेऊन चाललोय। अंतर लांब आहे त्यामुळे लवकर निघतोय। आता जस्ट 7ची गाडी गेली आहे आणि पाऊस तसा सरीवर आहे, कमी आहे, पण आता सगळ्या मोठ्या गुरांना घेऊन जातोय। दीपू आणि माघीला गोठ्यातच ठेवलंय कारण एकतर अंतर लांब आहे, एवढं चालवत त्यांना नेणं शक्य नाहीये आणि पाऊस जर पडला तर दोघंही गारटतील, त्यामुळे त्या दोघांनाही चार घालून ठेवणार आहे गोठ्यातच। आणि आम्ही आता दोघं जण जातो तिकडे, सकाळी लवकर जातो जेणेकरून 11:30-12 पर्यंत परत येता येईल। ये हळूहळू चालतायत गुरं कारण रस्ता आता नुकता केलेला आहे। गेले 4-5 वर्ष असा पूर्ण खड्ड्याचा रस्ता होता आणि आता मध्यंतरी काही महिन्यापूर्वी रस्ता केला जो की असा काही चांगला केलेला नाहीये। सगळी खडी आहे, डांबर वरचं होतं ते निघून गेले 2-4 पावसामध्ये आणि ही खडी जी आहे ती गुरांच्या खुरामध्ये बेचक्यामध्ये अडकते आणि त्यांना चालताना त्रास होतो त्यामुळे। कारण आमच्या सोनाला सुद्धा 2 वर्षापूर्वी असंच झालं होतं, खडी बेचक्यात रुतली होती आणि त्यामुळे जखम झाली होती। पावसाळ्यात जखम सुकत नाही पटकन, इथे दवाखाने नाही आहेत गुरांसाठीचे, एक डॉक्टर आहेत ते जवळपासच्या सगळ्या गावांमध्ये फिरतात। तिकडनं जा। बाजूचं जे गवत आहे रस्त्याच्या बाजूने उगवलेलं ते खात खात आरामात येत आहेत। रस्ता आता पाठ झालाय त्यांना त्यामुळे बरोबर येतात आपले आपण। काय चिटू, चिटू सगळ्यात पुढे। हो हो हो, सगळ्यांच्या अंगावर गोचिड्या आहेत, एवढ्या मोठ्या मोठ्या जाड्या। आता गोठ्यात आत घेताना सगळ्या मारून मग घ्यायला पाहिजे। चला चल बेटा, सगळे जण चरतात, हिला काय अंगात आलंय? ये चर, ए सोना सोना सोना। किती मस्त गवत आहे, मऊ लुसलुशीत, मोठं आणि छान। सोना मगाशी नाटकं करत होती ना कारण तिकडे कमी उंचीचं गवत होतं, तिला आवडत नाही, तिला उंच गवत आवडतं। आता पाऊस आमच्या इकडे तसा बेताच आहे, सरीवरती पडतोय पण कमी आहे, म्हणजे भात लावणीसाठी म्हणून कमी आहे। गावात ज्यांच्या जमिनी खाली आहे, जिथे पाणी साचतं अशा लोकांच्या भात लावण्या करून झाल्या आहेत, पण आमची अजून झालेली नाहीये भात लावणी करून। कारण आमचं जे 2 शेतापैकी 1 शेत आहे ते थोडं वरच्या बाजूला आहे आणि तिथे पाणी साचत नाही, पटकन उतारावरनं वाहून जातं खाली, त्यामुळे अजून आम्ही पावसाची वाट बघतोय। हवा तेवढा पाऊस पडत नाहीये, जरी सांगितलं आहे की कोकणात ऑरेंज अलर्ट वगैरे दिलाय पण तरी हवा तेवढा पाऊस आमच्याकडे नाहीये। तुमच्या इकडे तुम्ही कुठल्या जिल्ह्यातनं हा व्हिडिओ बघताय आणि तुमच्या इकडे पाऊस किती झाला आहे, तुमच्याकडे जे काही धान्य पिकवतात तर त्याची पेरणी करून झाली आहे का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।
दीपू आणि माघी दोघही गोठ्यात आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी इथून चार कापून नेतोय आम्ही. चारीचं एक बोचकं बांधून झालंय आणि उभं करून ठेवलंय, म्हणजे त्यातलं पाणी निथळून जाईल म्हणून. आणि अजून थोडी चार कापतोय आता संतोष काका. आता इथलाच एक वेल आणलाय संतोष काकानं चार बांधायला तात्पुरता. ह्या वेलाला काय म्हणतात रे? वाकणचा इळ असतो तर चीक असतो बघा, चीक असतो ना जरा. नुसतं फिरवून घेऊन अडकवायचं काय? सगळेजण चरतायत, हिचेच नखरे चालू आहेत. ही तांबडी आहे ती सोना आणि ही काळपट आहे ही पंडी आहे. सोना ही दीपूची आई आहे आणि पंडी ही माघीची आई आहे. आणि पंडी या सोनाची मुलगी आहे. ती डावीकडची पंडी आहे, तिची मोठी मुलगी म्हणजे हे गिड्डू उर्फ गौरी. ही आहे मंगल गीर आमची. 191K ची यूट्यूब फॅमिली झालेली आहे आपली आणि लवकरच आता 200K फॉलोअर्स होतील. तर जे नवीन फॉलोअर्स आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून मी आमच्या सगळ्या गुरांची ओळख करून देते. आमच्याकडे 10 गुरं आहेत दीपू आणि माघी धरून, आणि मोठी आहे ती 8 आहेत. त्यातली एक म्हैस आहे आणि बाकी सगळ्या गायी आहेत, गाय आणि पाडे आहेत असं आहे. सगळ्यात मोठी जी गाय आहे ती सोना आहे. सोनाची सगळ्यात मोठी मुलगी म्हणजे पंडी, त्यानंतर खिलार, त्यानंतर हा ग्यानू आणि सगळ्यात छोटा दीपू. आणि सोनाची जी मोठी मुलगी आहे पंडी तर तिची मोठी मुलगी म्हणजे गौरी, आणि त्यानंतर बटर झाला तिला, आणि त्यानंतर आता माघी तिसरी असे आहेत. आणि एक गीर आहे आणि म्हैस सीतू. एवढी जण आहेत आमच्याकडे. आता म्हैस तिकडे लोळत पडली, मस्तपैकी पाणी आहे इथे त्यामुळं. काय चाललंय? वा वा वा, मस्तपैकी चिखलात लोळती आहे सीतू. पाणी आहे इथे गवतात भरपूर. काय काय चाललंय? हा, मज्जा येते, मज्जा येते लोळायला. हो हो बर. हो हो लोळ तुम्ही, जाते. हा, बाय बाय. चिखल उडवू नको. दोन भावंड जाम डांबरट आहे, बरोबर दुसऱ्या दिशेला जातात. चल तिकडं, चल 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 तिकडं, चल बटर. पाठी 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 हुई हुई हुई. चल खाली, चल चल खाली. गुरं सगळी तिकडे गेलेत जरा आडोशाला, पण सगळी गुरं खुश आहेत कारण उन्हाळा सगळा त्यांनी करड पेंड्यावरती काढलाय, सुक्या साऱ्यावरती काढलाय. आणि आता जेव्हा आम्ही त्यांना चरायला घेऊन येतो इकडे तर हिरवगार गवत बघून एकतर ती इतकी खुश होत आहेत आणि सगळं लक्ष खाण्यात आहे त्यांचं. मान खाली घालून चरत राहतात पूर्ण वेळ आणि मस्त पोट भरून मग घरी निवांत चालत येतात असं आहे. पाऊस जोरात आलाय, माझ्याकडे फक्त जॅकेट आहे आणि गुरं पण भिजलीत, गारटलीत, त्यामुळे तर चुपचाप चरतायत एका बाजूनं. नाही तर मगाशी सगळीकडे गोल 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 फिरत होती, त्यांना हाकवायला लागत होतं, पण आता एकदम शांतपणे चरतायत.
आणि मीही गारटलीये कारण मी फक्त रेनकोटचं जॅकेट घेऊन आले. माझा फोन भिजतोय, माझ्याकडे छत्री नाहीये आणि अंतरही लांब आहे, त्यामुळे गुरांना सोडून जाता येणार नाही, गाडी नाहीये, त्यामुळे आता भिजण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाहीये. बाबा आमच्यासाठी काहीतरी नाश्ता घेऊन आलाय. काय आणलंय? उपीट. गरमागरम आहे. आता उपीट खातो आम्ही. काय हा हा केळीच्या पानात आईनं गरमागरम उपीट बांधून दिलंय. मस्त लागते. पावसात भिजल्यानंतर गरम उपीट खायला मज्जा येते एकदम. अरे बटर पाहिजे? ये ये बटर ये. तुला पाहिजे? हा झालं बस झालं बस झालं बस झालं नाही. माझ्यासाठी उपीट जाता. चल जा तिकडे. इथे लाकडांचा एक ढीक करून ठेवलाय आणि त्याच्यावरती ऑर्किड दिसले मला. आमच्या इकडे ह्याला बांडगुळ म्हणतात आणि हे बहुतेक ना सीतेच्या वेणीचं आहे असं वाटतंय मला, कारण ह्याला एक अशी स्टेम आहे. तुम्हाला या ऑर्किड बद्दल अधिक माहिती असेल तर मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चारेचं बोचका आता गाडीवरनं घेऊन जायचंय. रस्त्याच्या बाजूने हा एक वेल आहे, ह्याला ही अशी पिवळी फुलं येतात आणि काही दिवसांनी ह्याला तोंडल्यासारखी फळं धरतात, त्याला काटलं म्हणतात आमच्या इकडे. त्याची भाजी खूप छान होते. ही रानभाजी आहे. तुमच्या इकडे असा वेल येत असेल आणि काही वेगळं नाव असेल त्याला तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पोटभर चरून गुरं आता गोठ्याकडे यायला लागली आहेत. पाणी नाही ना प्यायला तू? पाणी पाणी पिता नकोय पाणी? चल मग ये ये ये. जागा आहे तुझी? जागा आहे? एवढी लागेल तुला? माघीला बहुतेक हिरव्या चारीतनं काहीतरी कीड खाल्ली गेली, त्यामुळे जुलाब होत आहे. तर तिला आता ही घोटी आहे आणि या घोटीमध्ये 1 पाऊण घोटी पाणी घेणार आणि त्याच्यामध्ये हे औषध थोडं घालणार आणि तिला पाजणार आहोत. तिला मी कारण नुसतं आंबोणातनं घातलं तर औषधाच्या वासान ती खात नाही, म्हणून हे पाणी आता तिचं तोंड उघडून तिला पाजणार आहे. बात ऐकत नाही. ही सगळं औषध आहे. हा काय झालं काय?
औषध नाही देत आहे, औषध नाही देत आहे, औषध नाही देते. ऐक जर थांब 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 थांब. औषध नाही देत आहे मी. चुप बस. काय आगाऊपणा चाललाय नुसता. सगळी गुरं आता गोठ्यामध्ये बांधली आहेत. पाणी कोणीच पेलं नाहीये, कारण जिथे चरायला नेलं होतं त्या गवताचं तिथे पाणी होतं, त्यामुळे तिथलं पाणी पिऊन आलेले आहेत. येताना निवांत चालत आले, त्यामुळे आता 12:30 वगैरे झाले आहेत साधारण. भूक मलाही लागली आहे. गुरं आता मस्त आराम करतील आणि पुन्हा 3:30 वाजता ती चरायला बाहेर पडणार आहेत. तर ते मग गुरं सोडायच्या वेळेला मी येते. आता थोडा वेळ आराम करते, जेवण करते आणि मग पुन्हा येते. सावले मस्तपैकी आंघोळ केली गरम गरम पाण्याने आणि आईने छान पुलाव बनवलाय. घरच्या आळूच्या पानांची अळूवडी बनवली आणि व्हेजिटेबल सूप बनवले आणि त्यात घरचं लोणी घालते ताजं मी. आणि मस्त आता जेवून घेते पोटभर. झोप झालीये माझी पण आणि गुरांची पण. आणि 3:30 पावणे 4 झाले. गुरं आता परत चरायला बाहेर पडतायत. चल 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 चल. म्हैस मावत नाही दरवाजात. ये चल. ओलं झालं इथं. गव्हाणीतलं बिस्कट टाकते. भूक लागली काय? भूक लागली? भूक लागली? भूक लागली काय? टाइमर लावायला पाहिजे. तुला किती वेळ लागतो खायला ते. हा मागी मागी नको. मागीची आज इच्छा नाही खायची. बस काय डॉन. नूडल सारखं अख्खं खातोय एकदम. चला हवा मस्त हिरवं गार गवत आहे. तुम्हाला कापून मिळते आयतं. इकडं इकडे काय आहे? ओ ये इकडे. इकून संपवलं सगळं. मागी ये गवत खा. गवत खाली मस्त आहे काय?
तू हिरवगार तुमचं काम भारी आहे बघ. इथं गोठ्यात मस्त न भिजता तुम्हाला कापलेलं गवत मिळते खायला. होय की नाही, होय की नाही, होय की नाही, होय की नाही. दीपू अजून 1 वर्षाचा व्हायचा आहे, तर लवकरच त्याचा वाढदिवस येईल. आणि माझी त्याच्याहूनही लहान आहे, त्यामुळे आम्ही त्यांना काही बाहेर सोडत नाही आता चरायला. पाऊस पण आहे, त्यामुळे भिजली तर गारटतील. त्यामुळे थोडा पाऊस कमी झाला की मग कदाचित सोडू त्यांना. काय मस्त मस्त खा, अजून मोठा हो, आणि मोठा झाला की मग आम्ही तुला सोडू बाहेर. गांडू नको. माझीचं पोट बिघडलंय, त्यामुळं दुपारी तिला औषध पाजलं होतं. रे तुझ्यासाठी नाही, तिच्यासाठी म्हणून मागीला थोडा पेंडा पण घालते, जरा सुकं पोटात जाऊ दे. इतक्या तुला दिले हिरवीचा, तू खा ना तुझं चामरट. दीपू लक्ष फक्त खाण्यात आहे. मिरग जेव्हा लागला होता, म्हणजे मृग नक्षत्र जेव्हा होतं, तर तेव्हा आम्ही फळभाज्या पालेभाज्यांचं बियाणं रुजशी घातलं होतं. तुम्ही माझा भात पेरणीचा व्लॉग बघितला तर त्यामध्येही दिसेल. तर इथे पडवळाचं गावठी बियाणं घातलं होतं, रुजशी घातलं होतं. आता हा वेल चांगला मोठा झाला आहे. एक 10-12 दिवस झाले इथे कोंड्याचा मांडव घातलाय हा, आणि वेल त्याच्यावरती आता सोडला आहे. ह्याला ना आता छोटी पांढरी फुलं यायला लागली आहेत. पाऊस खूप पडतोय, त्यामुळे काही काही पानं पिवळी होत आहेत, तर त्यासाठी सेंद्रिय खतही घातलंय आम्ही. आणि हा फळमाशी ट्रॅप आम्ही लावलाय फळमाशीसाठी, कारण आता फुलं जेव्हा येतात तर तेव्हा फळमाशा त्याच्यामध्ये अंडी घालतात, त्या फुलावरती अंडी घालतात. आणि जसं जसं हे फळ मोठं होतं तर तसं त्या आळ्या पण आतमध्ये, फळाच्या आतमध्येच त्यांची वाढ होते, आणि फळभाजी मोठी झाली की ते खराब होतं आतमधून. तर त्यासाठी फळमाशी ट्रॅपही लावलेला आहे. आता आमच्याकडे पडवळ, दोडका, दुधी भोपळा, कारलं, घोसावळं आणि लाल भोपळा असे फळभाज्या वर्गीय वेल लावलेले आहेत. काकडी, तवशाचं पण लावलाय, पण अजून एकदम छोटे छोटे आहेत. आणि ह्या भाज्या आता मोठ्या झाल्या की त्याबद्दलचा सविस्तर ब्लॉग मी तुम्हाला दाखवेन. तुम्ही माझा अननसाचा मिनी ब्लॉग पाहिला असेल तर त्यामध्ये मी दाखवलंय की आमच्याकडे आता किती अननस धरले ते. जे अननस तयार झालेत ते आम्ही आता काढून घेतोय, कारण पाऊस खूप आहे आणि त्यामुळे ओझं होऊन काही वेळेला खाली जमिनीला टेकतात. त्यामुळे जे अननस खराब व्हायच्या आधी जे तयार झालेले आहेत, पिवळे झालेले आहेत, तर रंग बदललेले अननस आम्ही आता काढून घेतोय. आणि जसं आंब्याच्या सीझनमध्ये मी रोज आंबे खात होते, तसं आता रोज एक तरी अननस मी खातीच आहे. हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही या पावसाळ्यात तुमच्या घरी काही भाजी, फळं, नवीन झाडं लावली असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.